बोर्डवरची फिगर दिसते त्याच्याकडे लक्ष द्यायला. फिगर 2.8 निरीक्षण करा काय दिलं. या आज बेसिकली चला लक्ष द्याल. बोर्डवरती जर तुम्ही लक्ष दिलं तर मला वाटतं हा सेकंड पिरियड आहे, बरोबर ना. हे दुसरं आवर्त आहे. जर आपण सेकंड पिरियडचा विचार केला, मानसी देव काच लावते का बाळा आता, मग नंतर उघडून घेशील शिकवून झाल्यावर. आपण जर पिरियडचा विचार केला, इन पिरियड म्हणजे मराठीत आवर्तमध्ये, आपण जर पिरियडचा विचार केला तर पिरियड नंबर बरोबर काय असतं, तर मला वाटतं असतं नंबर ऑफ शेल, बरोबर का. मराठीमध्ये आवर्ताची संख्या बरोबर एकूण गण, एकूण कक्षा. जर इथे 2 नंबरचं पिरियड आहे तर याच्यात ऑर्बिट पण किती आहेत, 2च. जर हे तिसरं पिरियड आहे तर याच्यात एकूण ऑर्बिट किती आहेत, तिसरं पिरियड आहे तर ऑर्बिट किती आहेत, 3. आणि चौथा पिरियड आहे तर ऑर्बिट पण किती आहेत, 4. म्हणजे जी पिरियडची संख्या असते तीच काय दाखवते, नंबर ऑफ शेल, हो की नाही. आता पुढची गोष्ट नीट महत्वाची आहे, ती समजावून घ्या म्हणजे पुढचे पॉईंट कव्हर करायला सोपं जाईल. कालही घेतलेली होती आपण. याच्यात जे आउटर मोस्ट शेल आहे, बाह्यतम कक्षा, त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉनची संख्या पहा, वाढते का कमी होते, कितीने वाढते, 1-1ने वाढते. म्हणजे इन ए पिरियड जर आपण बघितलं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे इन्क्रीजेस बाय 1 आहेत, ते 1-1ने वाढत जातात. आणि ॲटोमॅटिकली काय वाढतो त्याचा, ॲटॉमिक नंबर पण वाढतो, बरोबर. याच्यात काही डाऊट. बरं, आता इन ए ग्रुप, गणात म्हणजे उभ्या कॉलममध्ये इथे चेक करा, एकच ऑर्बिट आहे. इथे किती ऑर्बिट आहेत, 2. इथे किती झाले, 3. इथे किती झाले, 4. इथे पण इलेक्ट्रॉन वाढतायत, 1 1 1 1 2 2 2. म्हणजे नवीन इलेक्ट्रॉन हे कुठे ऍड होत आहेत, तिथेच का त्याच्या पुढच्या शेलमध्ये ऍड होत जात आहेत, पुढच्या शेलमध्ये ऍड होत जात आहेत. म्हणजे इथे जी लाईन होती, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बाय 1 इन सेम शेल होतं, त्याच कक्षेमध्ये ते वाढत होते, हो का. त्याच कक्षेत वाढत आहे का पहा, ही तिसरी कक्षा आहे, तिसरी. वाढ कुठे होते, त्याच कक्षेत का दुसऱ्या कक्षेत. आडवं जर चेक केलं तर वाढ कुठे होते, त्याच कक्षेत. पण उभं जर चेक केलं तर इलेक्ट्रॉन ॲडेड टू नेक्स्ट शेल, बरोबर ना. याच्यात हा पॉइंट लक्षात आला आहे का. बरं मला सांगा, व्हॅलन्सी म्हणजे काय असतं, संयोजा म्हणजे काय असतं, संयोजा व्हॅलन्सी आपण 9वीला शिकलोय, कोण सांगू शकेल का मला. मला वाटतं कपॅसिटी टू गिव्ह अप ऑर टेक अप इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. संयोजा म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची जी क्षमता असते त्याला व्हॅलन्सी असं म्हणतात. चला पिरियॉडिक ट्रेंड चेक करा, आवर्त सारणीमधला जो ट्रेंड आहे तो चेक करा. जरा आधी आपण आडवं चेक करूयात. आडवं मला वाटतं आउटर मोस्ट शेलमध्ये 2 किंवा किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 8. 2 किंवा किती पाहिजेत, 8. इथे चेक करा, आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, इथे
1. याला काय सोपं आहे? 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे? म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली? 1. आता इथे चेक करा, याला काय सोपं आहे? 2 देणं, म्हणजे याची व्हॅलन्सी 2 झाली. याला काय सोपं आहे? म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली? 3. याला काय सोपं आहे? 4 देणं किंवा 4 घेणं. पण आता इथे जरा नीट चेक करा, याला काय सोपं आहे? 5 देणं का 3 घेणं? 3 घेणं. याला 2, याला 1 आणि याला. म्हणजे मी जर असं वाक्य म्हटलं तर चालेल का? मी असं म्हटलं तर चालेल का? नाही. बाहेर थांबायचं. बाहेर थांबायचं. जे उशिरा आलेत त्यांनी बाहेर थांबायचं. नवीन विद्यार्थ्यांना येऊ द्या आतमध्ये वाटलंच तर, बाकीच्यांनी चला बाहेर. मी असं वाक्य म्हटलं तर चालेल का? व्हॅलन्सी म्हणजे संयोजन ही लेफ्ट टू राईट जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना पहिल्यांदा वाढते आणि नंतर कमी होते असं म्हटलं तर चालेल का? इथे चेक करा, याची व्हॅलन्सी 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे किती आहे? 4 आहे. पण इथे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? म्हणजे पुन्हा त्याला काय सोपं होणार आहे? 5 देणं का 3 घेणं? आता इथे व्हॅलन्सी काय झाली? कमी झाली. हो की नाही? आता व्हर्टिकल चेक करा, उभं चेक करा, उभं चेक करा. याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 2. पण त्याच्याकडे ऑलरेडी किती आहे? 1. म्हणजे त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1च. म्हणजे याची व्हॅलन्सी किती होणार आहे? 1. याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? म्हणजे याची पण व्हॅलन्सी किती आली? 1च. याची पण व्हॅलन्सी किती आली? 1. याची पण व्हॅलन्सी किती आली? 1. इथे 2, 2, 2. इथे पण 3, 3, 4. म्हणजे जर मी ग्रुपमध्ये चेक केलं, मी जर समजा हाच पॉईंट जर मी ग्रुपमध्ये चेक केला तर मी असं लिहिलं तर चालेल का? व्हॅलन्सी ही सेम राहते, संयोजा ही तीच राहते असं मी म्हटलं तर चालेल का? हो का नाही? ग्रुपमध्ये उभं चेक केलं तर व्हॅलन्सी बदलते का तीच राहते? तीच राहते. मी इथे समरी लिहून ठेवलेली आहे. पण इन ए पिरियड म्हणजे आवर्तात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बाय 1 इन द सेम शेल. त्याच शेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होत आहेत? वाढत जात आहेत, 1-1ने वाढत जात आहेत. व्हॅलन्सी फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस टू 4 अँड अगेन डिक्रीजेस टू 0. डावीकडून उजवीकडे जाताना व्हॅलन्सी कुठपर्यंत वाढली? 4 पर्यंत. आणि पुन्हा कितीने कमी झाली? 0 पर्यंत कमी झाली. ग्रुपमध्ये म्हणजे वरतून खालती येताना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲडेड टू द नेक्स्ट शेल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे ॲड होत आहेत? इथे पहिलं, इथे दुसरं, इथे तिसरं, इथे चौथं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे ॲड होत आहेत? त्याच शेलमध्ये का पुढच्या शेलमध्ये? पुढच्या शेलमध्ये. व्हाईल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर सेम. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे राहतात? सेम राहतात. इथपर्यंत कन्सेप्ट कळाली आहे? मला वाटतं या पेजवरती काही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम अँड इट्स व्हॅलन्सी. मराठीमध्ये दिलंय इलेक्ट्रॉन संरूपण आणि संयोजा यांच्यातलं नातेसंबंध काय? तर काय नातेसंबंध असतो? तर पहिल्या 3 ऑर्बिटपर्यंत लॉ ऑफ ऑक्टेट लागू होतो. त्याच्यानुसार मराठीत अष्टकाचा नियम. त्याच्यानुसार पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि तिथून पुढच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8. मग बाह्यतम कक्षा परिपूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा घेतले जातात. जर बाह्यतम कक्षेत आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी किती असते? 1. या पद्धतीने त्यांच्यात काय रिलेशनशिप आहे हे कळालं? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर दिलाय 4. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं? 2 आणि 2. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन काय आलं? 2 आणि. मग याची व्हॅलन्सी किती? याला काय सोपं आहे?
2 देणं का 6 घेणं? म्हणजे याची पण व्हॅलन्सी किती आहे? 2. याला काय सोपं आहे? 6 देणं का 2 घेणं? म्हणजे याची पण व्हॅलन्सी किती आहे? 2च. राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहा, ते आपण इथे लिहिलं. डिड्यूस देअर व्हॅलन्सी फ्रॉम द सेम. त्याच्यावरून त्याची संयोजा काढा, ती पण काढली आपण. लक्षात आलंय का? द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज बेस्ड ऑन द मॉडर्न पिरियडिक टेबल. राईट इन इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 20 एलिमेंट अँड राईट डाऊन द व्हॅलन्सी इन सेपरेट बॉक्स. मराठीत त्याचा अर्थ असा आहे, पहिल्या 20 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहा आणि त्यांची व्हॅलन्सी सांगा. हे जमेल ना? हे इथे दिलेले आहेत. पहिले 20 म्हणजे इथपर्यंतचे. आता याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 20 आहे. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. दुसऱ्यात किती? 8. तिसऱ्यात पण किती? 8. बेरीज करा, किती झाली? 18. मग शिल्लक किती राहिले? 2. मग याला काय सोपं आहे? 2 देणं का 6 घेणं? म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे? 2. कन्सेप्ट कळाली का? पुढचा प्रश्न काय सांगितला आहे त्यांनी? व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड? आवर्त सारणीमधला ट्रेंड काय? कशाबाबतचा? व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी. संयोजेमध्ये होणारा बदल, याच्यात आवर्तात काय तुम्हाला ट्रेंड दिसतो? आणि व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप, आणि ग्रुपमध्ये येताना पण काय दिसतो? त्याचं उत्तर इथे लिहिलेलं आहे आपण. काय बदल दिसतो ते? व्हॅलन्सीमध्ये काय बदल दिसतो? व्हॅलन्सी रिमेन सेम डाऊन अ ग्रुप. ग्रुपमध्ये येताना व्हॅलन्सी कशी राहते? गणात सारखीच असते. आणि जर आवर्तात पाहिली तर ती काय होत जाते? पहिल्यांदा वाढते आणि नंतर काय होते? कमी होते. मुद्दा कळाला आहे सगळ्यांना? 100%. बरं, इथपर्यंत समजलंय नक्की? चला एक पुढचा पॉईंट, ॲटॉमिक साईज बद्दलचा. जरा हे टेबल पुन्हा चेक करा, नीट रीडिंग करा या टेबलचं. मला सांगा, इन ए पिरियड म्हणजे गणात म्हणजे आडवं, शेलची संख्या 30 राहते, कक्षांची संख्या 30 राहते का वाढते का कमी होते? वाचून उत्तर द्या केळकर, घाई नका करू. गणामध्ये आडव्या लाईनमध्ये इन ए पिरियड कक्षांची संख्या वाढते का 30 राहते? 30 राहते. किती कक्षा आहेत? दुसरं असेल तर 2, तिसरं असेल तर 3. आणि उभं चेक करा, उभं कक्षांची संख्या वाढते का कमी होते? कक्षांची संख्या वाढते. चला आता आकृतीत लक्ष द्या, मी काय काढतो ते. मग मला आधी सांगा, हा एक ॲटम आहे, हे न्यूक्लियस आहे, हे पण न्यूक्लियस आहे. नंबर ऑफ ऑर्बिट वाढत चालले तर अणूचा आकार वाढतोय का कमी होतोय? वाढतोय. मग मला सांगा, अणूचा आकार कशावरून मोजायचा? मी जर असं वाक्य म्हटलं तर चालेल का? अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून मोजायचा, इथून तर एवढं अंतर. मी असं पण म्हटलं तर चालेल का? ॲटॉमिक साईज मीन्स रेडियस ऑफ द ॲटम. अणूची त्रिज्या म्हणजे अणूचा आकार. अणूची त्रिज्या वाढली तर आकार वाढेल, अणूची त्रिज्या कमी झाली तर आकार कमी होईल. मी असं वाक्य म्हटलं तर चालेल का? मग त्रिज्या कुठून कुठपर्यंत मोजाल? केंद्रापासून, न्यूक्लियस पासून कुठपर्यंत? म्हणजे बाह्यतम कक्षेपर्यंत, आउटर मोस्ट शेलपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण रेडियस असं म्हणणार. मग आता ती जी आकृती तुम्ही पाहतायत ना, तर मला ते पाहून सांगा, इन ए पिरियड अणूचा आकार वाढेल का तेवढाच राहील? इन ए पिरियड आडव्या लाईनमध्ये, पुस्तकात लक्ष असेल, आडव्या लाईनमध्ये अणूचा आकार वाढेल का तेवढाच राहील? का तेवढाच राहील? कारण कक्षांची संख्या सेम आहे, बरोबर ना?
आणि उभं वाढेल. परंतु लक्षात घ्या तसं होत नाही. काय होतं माहिती आहे का, इन पिरियड म्हणजे आवर्तात, म्हणजेच आडव्या लाईनमध्ये ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होते, हे लक्षात ठेवाल. फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार मात्र कमी होत जातो, हे लक्षात ठेवाल. तुम्ही आता काय सांगितलं, मला तुमचं म्हणणं मान्य आहे की दोन दोनच शेल आहेत, म्हणजे अणूचा आकार वाढला पाहिजे का तेवढाच राहिला पाहिजे? दोन दोनच कक्षा आहेत ना, मग अणूचा आकार तोच राहील का वाढेल? तोच राहील. पण ॲक्च्युअलमध्ये अणूचा आकार काय होतो? कमी होतो. असं का होतं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. किती वाजले? 8:30. ये बैस, ये खुर्चीत बैस. ये, अरे नाही ना, जागा नाही येणार आहे. ये खुर्चीत ये, घे ना, काही हरकत नाही. ती खुर्ची घे, इथे घे, पुढे घे, इकडे घे. बैस. हे न्यूक्लियस आहे आणि हे त्याच्या भोवतीचं ऑर्बिट आहे. या न्यूक्लियसमध्ये 5 प्रोटॉन आहेत. प्रोटॉन किती आहेत? 5. म्हणजे त्याच्यावरती चार्ज किती आहे? +5. आता याच्यात इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. 1, 2 आणि 3. हा एक दुसरा आहे, त्याच्यात 6 प्रोटॉन आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. आणि दुसऱ्यामध्ये किती येतील? आता दुसऱ्यामध्ये येतील 4. हा एक तिसरा आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 8. म्हणजे त्याच्यात 8 प्रोटॉन आहेत. आता याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. आणि बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती येतील? आता 6. 4, 5, 6. बरोबर. विचार करा, तुम्ही बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन आहेत. विचार करा, तुम्ही बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन हे कोणाशी बांधून ठेवलेले असतात? न्यूक्लियसशी ते बांधून ठेवलेले असतात का? अणुकेंद्रकाशी ते बांधून ठेवलेले असतात का? कशाने? एका फोर्सने. त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन फोर्स असतो. इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह. आणि याच्यावरती कुठला चार्ज असतो? ते एकमेकांना बांधून ठेवलेले असतात. बरोबर. विचार करा, तुम्ही बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन आहेत. तुम्हाला कितीचा फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे? तुम्हाला 5+ फोर्स एक्सपिरियन्स होईल का? बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. आणि न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आहेत? म्हणजे हे 5 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉनला धरून ठेवत आहेत. ही केस चेक करा. या केसमध्ये न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आहेत? 6. पण बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉनला बांधून ठेवत आहेत. या शेवटच्या केसमध्ये चेक करा. जसा जसा प्रोटॉनचा चार्ज वाढतोय तसा तसा अट्रॅक्शन फोर्स पण काय होत जाईल? वाढत जाईल का तेवढाच राहील? चला पुन्हा एकदा काय सांगितलं मी? इथे पिरियड आडव्या लाईनमध्ये. मला वाटतं प्रत्येक ॲटम मध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन. मी गोष्ट करतोय आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनची. मी कोणाची गोष्ट करतोय? बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची गोष्ट करतोय. हा जो पहिला आहे ना, त्याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहेत? 5. पण बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? म्हणजे 5 प्रोटॉन हे कोणासाठी काम करतायत? 3 इलेक्ट्रॉनसाठी. इथे चेक करा, आतमध्ये किती प्रोटॉन आहेत आणि बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? मला सांगा, तुम्ही जर इलेक्ट्रॉन असाल तर जसा जसा आतला चार्ज वाढतोय तसा तसा तुमच्यावरचा अट्रॅक्शन फोर्स पण काय होत जाईल?
वाढत जाईल. अट्रॅक्शन फोर्स वाढला तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील का जवळ येतील, आणि म्हणून अणूचा आकार हा छोटा छोटा होत जातो. येत आहे का लक्षात? काय वाक्य सांगितलं मी? 2च वाक्य सांगितलं. पहिलं, इन ए पिरियड, डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर वाढतो, म्हणजेच प्रोटॉनची संख्या वाढते. नंबर 2, आणि म्हणून बाह्यतम कक्षेतले आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते जास्त पुल एक्सपिरियन्स करतात, ते खिचाव जास्त एक्सपिरियन्स करतात, कारण आतला भार काय झालेला असतो? वाढलेला असतो, आणि म्हणून अणूचा आकार काय होतो? कमी होतो, छोटा होतो. हे इथे दिलंय पाल. द साइज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. अणूची त्रिज्या ही कशी काढतात? त्याच्या अणुकेंद्रकापासून बाह्यतम कक्षेपर्यंत काढतात. अणूची त्रिज्या कशात मोजतात? पिकोमीटरमध्ये. पिकोमीटर हे नॅनोमीटरपेक्षा पण छोटं आहे. ॲटॉमिक साइज, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड. ॲटॉमिक रेडियस ही डावीकडून उजवीकडे जाताना काय होते? वाढते का कमी होते? का कमी होते? त्याचं कारण इथे दिलं आहे पाल. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड, आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. अणुअंक हा एक एकने वाढतो. याचाच अर्थ काय होतो? पॉझिटिव्ह चार्ज पण काय होतो? वाढतो. आठवतं का आपण बेसिकमध्ये घेतलंय? ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन. ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रोटॉनची संख्या पण काय होत जाते? वाढत जाते. हाऊएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट ॲडेड इन द सेम शेल. इलेक्ट्रॉन पण कुठे ॲड होतात? त्याच शेलमध्ये. ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्ज द इलेक्ट्रॉन आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू ए ग्रेटर एक्सटेंट and thereby the size of the atom decreases. लाईन सापडली का? न्यूक्लियस मधला चार्ज वाढत चाललाय, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली न्यूक्लियस मधला चार्ज वाढल्यामुळे ते इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त जवळ खेचले जातात, आणि म्हणून अणूचा आकार काय होतो? कमी होतो. हा प्रश्न आला तर किती पॉइंट मध्ये लिहाल? 3 किंवा 4 पॉइंट मध्ये. पहिला, ॲटॉमिक रेडियस म्हणजे न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचा अंतर. दुसरा, इन ए पिरियड, आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर हा एक एकने वाढतो. याचाच अर्थ न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनची संख्या वाढते आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो. पॉइंट नंबर 3, आउटर मोस्ट शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढतो, परंतु तो त्याच शेलमध्ये वाढत जातो, तो त्याच कक्षेमध्ये वाढत जातो, आणि म्हणून न्यूक्लियस मधला चार्ज वाढत गेल्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनला जास्तीत जास्त जवळ खेचण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून अणूचा आकार काय होतो? कमी होतो. कळलं का? आता इन ए ग्रुप, वरतून खालती येताना इलेक्ट्रॉन कुठे ऍड होत आहे? त्याच कक्षेत का पुढच्या कक्षेत? पुढच्या कक्षेत. म्हणजे बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉनचं अंतर हे न्यूक्लियसच्या जवळ येत आहे का ते लांब लांब जात आहे? लांब लांब जात आहे. म्हणजे अट्रॅक्शन पुल काय असेल? वाढेल का कमी होईल? खिचाव काय होईल? इलेक्ट्रॉन कुठे ऍड होतोय? त्याच शेलमध्ये का त्याच्या पुढच्या कक्षेत. म्हणजे जो एक्सपिरियन्स पुल आहे, खिचाव जो आहे, जे अट्रॅक्शनची जी क्षमता आहे, ती आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काय होईल? तीच राहील का कमी होईल? काय सांगितलं? वरतून खालती येताना. आकृतीत पहा, किती नंबरची आकृती आहे? 2.8. आकृती क्रमांक 2.8 मध्ये लक्ष द्या. वरतून खालती येताना कक्षांची संख्या वाढते का कमी होते? वाढते. म्हणजे इलेक्ट्रॉन वाढतायत, परंतु कुठे? त्याच शेलमध्ये का त्याच्या पुढच्या शेलमध्ये? म्हणजे न्यूक्लियसच्या ते जवळ येत आहेत का लांब जात आहेत? मग मला सांगा, मी इतक्यात जे शब्द सांगितले, अट्रॅक्शन पुल, खिचाव, ओढ, आकर्षण, हे काय होईल? लांब लांब चालल्यामुळे तेवढंच राहील, वाढेल का कमी होईल? आणि म्हणून ते कुठे येतील? न्यूक्लियसच्या जवळ का न्यूक्लियसच्या लांब? मग अणूचा आकार काय होईल?
समरी इन ए पिरियड आवर्तात अणूचा आकार वाढतो का कमी होतो? इन ए पिरियड आवर्तात आडव्या लाईन मध्ये कमी होतो आणि इन ए ग्रुप गणामध्ये वाढतो. कळलं का? हे कुठे दिलंय चेक करा. या पेजची शेवटची लाईन आहे. यू विल फाइंड दॅट तुमच्या असं लक्षात येईल व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज काय होत जाते? वाढत जाते. का वाढत जाते? दिस इज बिकॉज व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. एक एक नवीन नवीन कक्षा ॲड होत जाते. देअरफोर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांचं अंतर काय होत जातं? वाढत जातं. ॲज अ रिझल्ट त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाईट ऑफ द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज जरी वाढला तरी ॲटॉमिक साईज काय होते? वाढत जाते. आपण काय काय समरी घेतली चला पुन्हा एकदा लक्षात घ्या. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज आपण 2 प्रश्नांचा आत्तापर्यंत अभ्यास केला. पहिला प्रश्न होता आपला व्हॅलन्सीचा, संयोजन इन ए पिरियड म्हणजे आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना व्हॅलन्सी वाढते आणि नंतर कमी होते. इन ए ग्रुप गणात वरतून खालती येताना व्हॅलन्सी सेम राहते. ॲटॉमिक साईज डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक साईज कमी होते आणि वरतून खालती येताना ॲटॉमिक साईज वाढते. कन्सेप्ट कळाली? तुम्हाला मी आता एक काम देतोय. पान नंबर 21 पासून 25 पर्यंत लाईन टू लाईन रीड कराल. कुठून? 21 ते 25. आणि चुकून माझ्याकडून काही शिकवायचं राहिलंय का हे चेक करा. 21 ते 25 मध्ये